नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जे इतिहास क्वेश्चन बँक चालू केली होती त्यामधला भाग दुसरा आहे. 1625 प्रश्न आपल्याला टोटल कव्हर करायचे टेस्ट सिरीजमध्ये 17 व्हिडिओ बनतील मित्रांनो. तर कालच्या व्हिडिओमधला प्रश्न होता 100वा शेवटचा. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये कोठे झाला? तर औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर, ज्याला की आपण अहिल्यानगर असे म्हणतो, या जिल्ह्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 101. मुघल सत्तेचा पहिला आणि शेवटचा सम्राट कोण होता? तर मुघल सत्तेचा पहिला बाबर आणि शेवटचा बहादूरशाह जफर हा सम्राट होता. प्रश्न क्रमांक 102. पानिपत हे शहर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे शहर भारतातील हरियाणा राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 103. पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये कोणामध्ये झाली? तर पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये हेमू आणि अकबर या दोघांच्या मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 104. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई 1761 वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 105. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 106. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणाकडून झाला होता? तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव अहमद शाह अब्दाली यांच्याकडून झाला होता. प्रश्न क्रमांक 107. भगवद्गीता हा कोणत्या महाकाव्याचा एक भाग आहे? तर भगवद्गीता हा महाभारताचा एक महाकाव्याचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 108. जैन धर्मातील 24वे तीर्थकार कोण होते? तर जैन धर्मातील 24वे तीर्थकार वर्धमान महावीर हे होते. प्रश्न क्रमांक 109. बौद्ध धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे? तर बौद्ध धर्माचा पवित्र धर्मग्रंथ त्रिपिटक आहे. प्रश्न क्रमांक 110. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त हे आहेत. पुढील प्रश्न 111. इस्लाम धर्माचे संस्थापक आणि पवित्र धर्मग्रंथ कोणता? तर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर व त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे कुराण. प्रश्न क्रमांक 112. पारशी धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर पारशी धर्माचे संस्थापक झरथुष्ट्र आहेत. प्रश्न क्रमांक 113. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक आहेत. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे. प्रश्न क्रमांक 115. औरंगजेबाने शीख धर्माच्या कोणत्या नव्या गुरूंना कैद करून त्यांना शिरच्छेद केला होता? तर औरंगजेबाने शीख धर्माच्या नव्या गुरूंना कैद केले होते. त्यांचे नाव होते गुरु तेग बहादूर. प्रश्न क्रमांक 116. शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर शीख धर्माचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग हे होते. प्रश्न क्रमांक 117. गुरु गोविंद सिंग यांनी लढाऊ शीख तरुणांचे नेतृत्व कोणते दल उभे केले होते? तर गुरु गोविंद सिंग यांनी लढाऊ शीख तरुणांचे खालसा हे दल उभे केले होते. प्रश्न क्रमांक 118. गुरु गोविंद सिंग यांचे निधन कोठे झाले? तर गुरु गोविंद सिंग यांचे निधन नांदेड जिल्ह्यामध्ये झाले. प्रश्न क्रमांक 119. इतिहासाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर इतिहासाचा जनक म्हणून हेरोडोटस यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 120. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर जैन धर्माचे 24वे तीर्थकार वर्धमान महावीर होते. प्रश्न क्रमांक 121. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला? तर वर्धमान महावीरांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 122. वर्धमान महावीरांनी आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत दिला होता? तर वर्धमान महावीरांनी आपला उपदेश अर्धमागधी या लोकभाषेत दिला होता. प्रश्न क्रमांक 123. गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेत दिला? तर गौतम बुद्धाने आपला उपदेश पाली भाषेत दिला. प्रश्न क्रमांक 124. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान बुद्ध यांची शिकवण आहे. प्रश्न क्रमांक 125. मोहम्मद पैगंबर यांचा जन्म कुठे झाला आहे? तर मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 126. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर सर्वप्रथम कोणी केला? तर 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर सर्वप्रथम भारतीय यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 127. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू कोठे झाला? तर ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू बॅबिलोन इराक या देशामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 128. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता. हे प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो आणि हेच प्रश्न रिपीटेड होतात. खूप महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. प्रश्न क्रमांक 129. गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली? तर गुप्त घराण्याची स्थापना श्रीगुप्त यांनी केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 130, दक्षिण भारतातील चोळ घराण्याचा संस्थापक कोण होता? तर दक्षिण भारतातील चोळ घराण्याचा संस्थापक विजयालय होते. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या. महाराष्ट्र भूगोलची टेस्ट सिरीज 1884 ती पण पाहून घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला पुढील टेस्ट सिरीज कोणत्या विषयावर पाहिजे ही पण कमेंट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 132, वाकाटक घराण्याचा संस्थापक कोणास म्हटले जाते? तर वाकाटक घराण्याचा संस्थापक विंद शक्ती यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 133, बदामिनीच्या चालुक्य घराण्यातील मूळ पुरुष कोण होता? तर बदामिनीच्या चालुक्य घराण्यातील मूळ पुरुष जयसिंग होता. प्रश्न क्रमांक 134, राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा कोण होता? तर राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा दंतीदुर्ग होता. IMP प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 135, गोंड घराण्याचा संस्थापक कोण होता? तर गोंड घराण्याचा संस्थापक कोलभिल्ल होता. प्रश्न क्रमांक 136, कोणत्या वेदात निसर्गातील शक्तीची स्तुती करणारे कवने आहेत? तर ऋग्वेद या वेदात निसर्गाची शक्तीची स्तुती करणारी कवने आहेत. प्रश्न क्रमांक 137, यज्ञाविषयक माहिती कोणत्या वेदात दिली आहे? तर यज्ञाविषयक माहिती यजुर्वेदामध्ये जास्त दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 138, ऋग्वेदातील काव्यांचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदात आहे? तर ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 139, दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे आणि पीडा यावर उपाय कोणत्या वेदात सांगितले आहेत? तर दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे आणि पीडा यावर उपाय अथर्व वेदामध्ये सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 140, भारतीय वैद्यशास्त्राला काय म्हटले जाते? तर भारतीय वैद्यशास्त्राला आयुर्वेद म्हटले जाते. IMP प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 141, बिंबिसाराच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? तर बिंबिसाराच्या दरबारात जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य होता. प्रश्न क्रमांक 142, कुतुब मिनारच्या कामास कोणाच्या काळात सुरुवात झाली? तर कुतुब मिनारच्या कामास कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 143, दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणास ओळखले जाते? तर दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कुतुबुद्दीन ऐबक यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 144, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोण? तर दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली रजिया सुलतान व एकमेव स्त्री आहे. प्रश्न क्रमांक 145, मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून कोठे नेली? तर मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी दौलताबाद येथे नेली. प्रश्न क्रमांक 146, पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी कोणामध्ये झाली? तर पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 मध्ये इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांच्या मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 147, रुपया हे नाणे कोणी सुरू केले? तर रुपया हे नाणे शेरशाह सुरी यांनी सुरू केलेले आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 149, कन्फ्युनिझम धर्माची स्थापना कोणी केली? तर कन्फ्युइझम या धर्माची स्थापना कन्फ्युशियस यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 150, शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता? तर शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राचा बराच भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांनी आपसात वाटून घेतला होता. प्रश्न क्रमांक 151, वेरूळचे भोसले घराणे कोणत्या जिल्ह्यातील होते? तर वेरूळचे भोसले घराणे छत्रपती संभाजीनगर, ज्याला औरंगाबाद असे म्हटले जाते, त्या घराण्याचे होते. प्रश्न क्रमांक 152, बाबाजी राजे भोसले यांना वेरूळ गावची पाटीलकी कोणत्या दोन मुलांमुळे मिळाली? तर बाबाजी राजे भोसले यांना वेरूळ गावची पाटीलकी मालोजी राजे व विठोजी राजे या दोन मुलांमुळे मिळाली. प्रश्न क्रमांक 153, निजामशाहीचा अत्यंत कर्तबगार वजीर कोण होता? तर निजामशाहीचा अत्यंत कर्तबगार वजीर मलिक अंबर होता. प्रश्न क्रमांक 154, शहाजी राजे भोसले यांचा विवाह कोणाशी झाला? तर शहाजी राजे भोसले यांचा विवाह जिजाबाईशी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 155, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 156, शिवरायांचा जन्म कधी झाला? तर शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 157, शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात कोणता वाडा बांधण्यात आला? तर शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात लाल महल हा वाडा बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 158, शहाजीराजे कोणत्या भाषेचे गाडी पंडित होते? तर शहाजीराजे हे संस्कृत भाषेचे गाडी पंडित होते. हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 159,
शिवरायांच्या पत्नीचे नाव काय होते? तर छत्रपती शिवरायांच्या पत्नीचे नाव सईबाई होते. प्रश्न क्रमांक 160. शिवरायांची स्वराज्याची शपथ कोणत्या देवालयावर घेतली? तर शिवरायांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वर या देवालयावर घेतली होती. प्रश्न क्रमांक 161. शिवरायांनी आपला किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, तर शिवरायांनी पहिला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. प्रश्न क्रमांक 162. तोरणा किल्ल्याचे नाव बदलून शिवरायांनी काय ठेवले? तर तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड हे नाव ठेवले. प्रश्न क्रमांक 163. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. प्रश्न क्रमांक 164. शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून कोणता किल्ला बांधला? तर शिवरायांनी जावळीच्या मोरांचा पराभव करून प्रतापगड हा किल्ला बांधला. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन विद्यार्थ्यांनी. मित्रांनो, 1625 प्रश्न इतिहासाचे जर तुम्ही केले तर तुम्हाला परत इतिहासाचा अभ्यास करायची गरज लागणार नाही. प्रश्न क्रमांक 166. पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवरायांना कोणी वेढा घातला होता? तर पन्हाळगडच्या वेढ्यात शिवरायांना सिद्धी जोहर यांनी वेढा घातला होता. प्रश्न क्रमांक 167. वेढ्यातून सुटताना शिवरायांच्या जागी करायला होता. प्रश्न क्रमांक 168. बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड झुंजवली? तर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड झुंजवलेली आहे. प्रश्न क्रमांक 169. शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा कोणती? तर शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा संस्कृत आहे. प्रश्न क्रमांक 170. मुघल काळात प्रश्न क्रमांक 169. शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा कोणती? तर शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा संस्कृत होती. प्रश्न क्रमांक 170. मुघल काळात सोन्याच्या नाण्यास काय म्हणत? तर मुघल काळात सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणत. प्रश्न क्रमांक 171. मुघल काळात तांब्याच्या नाण्यास काय म्हटले जाई? तर मुघल काळात तांब्याच्या नाण्यास दाम म्हटले जाई. प्रश्न क्रमांक 172. कोणत्या मुघल बादशहाने पशुपक्ष्यांची व फुलांची चित्रे काढून घेतली होती? तर जहागीर या मुघल बादशहाने पशुपक्ष्यांची व फुलांची चित्रे काढून घेतली होती. प्रश्न क्रमांक 173. औरंगाबादहून आलेल्या कोणत्या मुघल सरदाराने चाकण आणि पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता? तर औरंगाबादहून आलेल्या शाहिस्तेखान या मुघल सरदाराने चाकण आणि पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता. प्रश्न क्रमांक 174. शिवरायांनी शाहिस्तेखानावर लाल महालात छापा कधी टाकला? तर शिवरायांनी शाहिस्तेखानावर लाल महालात 1663 साली छापा टाकला होता. प्रश्न क्रमांक 175. मुघल मुलाख मुलखा मुल मुलखातील कोणती बाजारपेठ लुटून शिवरायांनी लक्षावधी रुपयांची लूट मिळवली? तर मुघल मुलखातील सुरत बाजारपेठ लुटून शिवरायांनी लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. प्रश्न क्रमांक 176. औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणास पाठवले होते? तर औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांना पाठवले होते. प्रश्न क्रमांक 177. पुरंदरच्या वेढ्यात कोणाला वीरमरण आले? तर पुरंदरच्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. प्रश्न क्रमांक 178. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? तर पुरंदरचा तह 1665 या वर्षी झाला. प्रश्न क्रमांक 179. पुरंदरच्या तहानुसार शिवरायांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे मान्य केले? तर पुरंदरच्या तहानुसार शिवरायांनी मुघलांना 23 किल्ले देण्याचे मान्य केले. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 181. शिवरायांचा राज्याभिषेक कधी आणि कोठे झाला? तर शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगड जिल्ह्यावर झाला. प्रश्न क्रमांक 182. राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवरायांनी कोणते नवीन शक आणि चलन सुरू केले? तर राज्याभिषेकच्या दिवसापासून शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक आणि शिवराई हे नवीन चलन सुरू केले. प्रश्न क्रमांक 183. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी कोणावर जबाबदारी सोपवली होती? तर कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. प्रश्न क्रमांक 184. गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी कोणाच्या वीरमरणाबद्दल काढले? तर गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्या वीरमरणाबद्दल काढले होते. प्रश्न क्रमांक 185. शिवरायांचे निधन कधी आणि कोठे झाले? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रायगड जिल्ह्यावर झाले. प्रश्न क्रमांक 186. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान पेशवा कोण होते? तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान पेशवा मोरोज त्र्यंबक पिंगळे हे होते. खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 187. राजाचा जमा खर्च पाहण्याचे काम कोणाचे होते? तर राजाचा जमा खर्च पाहण्याचे काम
रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचे होते. प्रश्न क्रमांक 188, सैन्यांचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती पदावर कोण होते? तर सैन्यांचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती पदावर हंबीरराव मोहिते होते. प्रश्न क्रमांक 189, धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम कोणाकडे होते? तर धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे होते. प्रश्न क्रमांक 190, मराठी साम्राज्याचा पहिला पेशवा कोण होता? तर मराठी साम्राज्याचा पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ होता. प्रश्न क्रमांक 191, शनिवारवाडा कोणी बांधला आणि थोरले बाजीराव यांची समाधी कोठे आहे? तर शनिवारवाडा बाजीराव पेशवे पहिला यांनी बांधला आणि थोरले बाजीराव यांची समाधी रावेडखेडी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 192, कोणत्या पेशव्याच्या काळात पानिपतची तिसरी लढाई झाली? तर बाळाजी बाजीराव या पेशव्यांच्या काळात पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 193, मराठी सैन्याचे अटकेपार झेंडे कोणाच्या काळात लावले? तर मराठी सैन्याने अटकेपार झेंडे हे नानासाहेब पेशवे यांच्या काळात लावले. प्रश्न क्रमांक 194, शेवटचा पेशवा कोण होता आणि पेशवाईची शेवट कधी झाली? तर शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा होता आणि 1818 साली पेशवाईचा शेवट झाला. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो, कमेंट करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 196, जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या? तर जिजाबाई या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या. प्रश्न क्रमांक 197, तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवरायांनी कोणता किल्ला बांधला? तर तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवरायांनी राजगड हा किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 198, शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोठे झाली? तर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट प्रतापगड या पायथ्याशी झाली. प्रश्न क्रमांक 199, शिवरायांच्या गुप्तहेर खात्यात प्रमुख कोण होता? तर शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहरजी नाईक हे होते. प्रश्न क्रमांक 200 आणि शेवटचा प्रश्न, शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा कोणती होती? शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा संस्कृत भाषा होती. तर मित्रांनो, हे आपले 200 प्रश्न कव्हर झालेले आहेत. 100 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. टोटल आपल्याला 1625 इतिहासाचे प्रश्न कव्हर करायचे आहेत. हे जर तुम्ही प्रश्न केले तर तुम्हाला पोलीस भरतीला किंवा इतर एक्झामला तुम्हाला इतिहासाचे प्रश्न करायची गरज लागणार नाही. पुन्हा लवकरच भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.